नमस्कार मंडळी. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तब्बल 5000 वर्ष जुना आहे, पण आजच्या काळात आपल्या आयुष्यासाठी तितकाच किंबहुना त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचा आहे. आपण जाणून घेणार आहोत विदुर नीतीचे असे 5 नियम जे खरंच आपले निर्णय घेण्याची पद्धत आणि यशाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकू शकतात. म्हणूनच हे विश्लेषण शेवटपर्यंत लक्ष देऊन नक्की ऐका. मी एक प्रश्न विचारतो आणि ह्याचं उत्तर जरा मनापासून द्या. आपल्यापैकी बरेच जण हुशार आहेत, खूप मेहनत करतात, टॅलेंटची तर काहीच कमी नाही. पण तरीही कुठेतरी असं वाटतंय का की जे यश आपल्याला मिळायला हवं ते आपल्यापासून अजूनही दूर आहे? कधीकधी असं जाणवतं का की आपल्या आजूबाजूला अशी काही लोकं आहेत जी तोंडावर इतकं गोड बोलतात पण पाठीमागे मात्र आपलाच पाय ओढण्याच्या तयारीत असतात? मग ते ऑफिसमधलं राजकारण असो, नात्यांमधला विश्वासघात असो किंवा करिअरमध्ये नक्की काय करावं हा गोंधळ असो, हे सगळं आजच्या तरुणाईसमोरचं एक मोठं आव्हान बनलं नाही. आणि मग साहजिकच आपल्याला प्रश्न पडतो की अरे, मी तर कोणाचं वाईट करत नाही, मग माझ्याच बाबतीत असं का घडतंय? पण थांबा, ह्याचं उत्तर आपल्या नशिबात किंवा बाहेरच्या परिस्थितीत नाहीये. ते दडले आपल्या स्वतःच्या स्वभावात. आज मी तुम्हाला 5000 वर्षांपूर्वीच्या एका अशा मास्टरमाइंडबद्दल सांगणार आहे ज्याने त्या काळातल्या सर्वात मोठ्या महासत्तेला, हस्तिनापूरला, आपल्या बुद्धीच्या जोरावर योग्य दिशा दाखवली होती. हो, मी बोलतोय महात्मा विदुर यांच्याबद्दल. आता आपण थेट नियमांकडे वळण्याआधी हे विदुर कोण होते आणि त्यांचा सल्ला इतका का महत्त्वाचा आहे हे समजून घेऊया. म्हणजे या ज्ञानाची खरी किंमत आपल्याला कळेल. बघा, विदुर हे कौरव आणि पांडवांचे काटा होते आणि हस्तिनापूरचे पंतप्रधान. पण ते दासीपुत्र असल्याने त्यांना कधीच राजा होता आलं नाही. पण गंमत बघा, ज्या सिंहासनाने त्यांचा हक्क नाकारला त्याच सिंहासनाचं रक्षण करण्याचं काम आयुष्यभर फक्त आणि फक्त विदुरांनी केलं. इतकंच नाही तर जेव्हा भगवान श्रीकृष्ण स्वतः शांतिदूत म्हणून हस्तिनापूरला आले तेव्हा त्यांनी दुर्योधनाचा राजमहाल आणि पक्वान्न नाकारली आणि विदुरांच्या घरी जाऊन साधी भाजी भाकरी खाणं पसंत केलं. का? कारण विदुर हे केवळ एक व्यक्ती नव्हते, तर ते सत्य आणि नीतीचं चालतं बोलतं प्रतीक होते. मग ही विदुर नीती म्हणजे नेमकं काय आहे? ही काही फक्त इतिहासातली जुनी गोष्ट नाहीये. खरं तर आज आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात रोज एक महाभारत घडत असतं. आपलं मन हेच आपलं कुरुक्षेत्र आहे आणि आपले चांगले विचार आणि वाईट विचार हेच पांडव आणि कौरव आहेत. या रोजच्या लढाईत योग्य निर्णय घेण्यासाठी आपल्याला विदुरांच्या ह्या प्रॅक्टिकल, अगदी व्यवहारी सल्ल्याची खूप जास्त गरज आहे. चला तर मग सुरुवात करूया त्या 5 नियमांना समजून घ्यायला. आणि हा आहे पहिला नियम. मी तर म्हणेन की हा एकच नियम जरी आपण नीट समजून घेतला ना, तर आपल्या आयुष्यातल्या 90% समस्या आजच्या आज संपून जातील. विदुर अगदी स्पष्ट सांगतात, शहाण्या माणसाने मूर्खांशी कधीच वाद घालू नये. पण मग खरा प्रश्न येतो की या मूर्ख माणसाला ओळखायचं तरी कसं? तर विदुरांनी मूर्ख माणसाची 3 अगदी स्पष्ट लक्षणं सांगितली आहेत. जरा नीट लक्ष देऊन ऐका. पहिलं लक्षण म्हणजे जो माणूस न बोलावता कुठेही जातो आणि न विचारता सतत काहीतरी बडबडत राहतो. दुसरं, जो अविश्वासू लोकांवर पुन्हा पुन्हा विश्वास ठेवतो. म्हणजे बघा, आपल्याला आतून कुठेतरी माहीत असतं की ही व्यक्ती आपला विश्वासघात करू शकते, तरीही आपण त्यांच्यावर विश्वास ठेवत राहतो. आणि तिसरं, आणि हे तर हमखास आढळतं, म्हणजे ज्यांचं स्वतःचं आयुष्य पूर्णपणे विस्कटलेलं असतं पण ते दुसऱ्यांच्या आयुष्यात आणि कामात चुका शोधण्यातच स्वतःला हुशार समजत असतं. आता ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रॅक्टिकल सल्ला काय? तर जर आपल्या आजूबाजूला अशी लक्षणं असलेली लोकं असतील तर त्यांना बदलण्याच्या किंवा सुधारवण्याच्या भानगडीत पडूच नका. विदुर अगदी सोपं सांगतात, त्यांच्यापासून फक्त अंतर ठेवा. आपली सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे आपली ऊर्जा. ती अशा लोकांवर वाया घालवण्यापेक्षा स्वतःच्या यशासाठी वापरा. चला आता वळूया दुसऱ्या नियमाकडे. हा नियम आहे आपल्या बाहेरच्या नाही तर आपल्या आत दडलेल्या शत्रूंबद्दल. आपण सगळेच म्हणतो की मला आयुष्यात खूप मोठं व्हायचंय, यशस्वी व्हायचंय, पण विदुर म्हणतात जोपर्यंत आपण या 6 गोष्टींचा त्याग करत नाही तोपर्यंत खरं यश आपल्या जवळपास सुद्धा फिरकणार नाही. तो श्लोक असा आहे, षड्दोषाः पुरुषेणेह हातव्या भूतिमिच्छता, निद्रा, तंद्रा, भयम, क्रोध, आलस्यम, दीर्घसूत्रता. आता यातले पहिले 5 शत्रू तर आपल्याला माहीतच आहेत. जास्त झोपणं, सुस्ती, भीती, राग आणि आळस. पण हा जो 6वा आणि शेवटचा शत्रू आहे ना, तो आजच्या पिढीला आतून पोखरून काढतोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि तो शत्रू म्हणजे दीर्घसूत्रता. सोप्या भाषेत सांगायचं तर प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे कामं पुढे ढकलण्याची सवय. ही कामं पुढे ढकलण्याची सवय म्हणजे काय? आपण नेहमीच ठरवतो, ठीक आहे, मी उद्यापासून व्यायाम सुरू करेन किंवा पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून नक्की अभ्यास करेन. हीच ती दीर्घसूत्रता आहे. आणि विदुर आपल्याला एक कटू सत्य सांगतात, वेळ कोणासाठीच थांबत नाही.
लक्षात ठेवा, ज्या क्षणी आपण आळस करून वेळ वाया घालवत असतो त्याच क्षणी आपल्याच वयाचा आपल्याच क्षेत्रातला दुसरा कोणीतरी जगाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात रात्रंदिवस मेहनत करत असतो. आणि ज्या दिवशी स्पर्धेत आपली आणि त्याची गाठ पडेल त्या दिवशी तो आपल्याला अगदी सहज हरवून पुढे निघून जाईल. मग या महाभयंकर सवयीतून बाहेर कसं पडायचं, त्यासाठी एक सोपा उपाय आहे. 2 मिनिटांचा नियम. नियम अगदी सोपा आहे. जर एखादं काम करायला 2 मिनिटांपेक्षा कमी वेळ लागणार असेल तर त्यावर जास्त विचारच करू नका. ते आत्ताच्या आत्ता करून टाका. विचार नाही, फक्त कृती. तिसरा नियम, आणि हा आहे निर्णय घेण्याच्या कलेबद्दल. संपूर्ण महाभारतात राजा धृतराष्ट्र आणि पंतप्रधान विदुर यांच्यात एक मूलभूत आणि सगळ्यात मोठा फरक होता. तो काय होता माहितीये? फरक हा होता की धृतराष्ट्र प्रत्येक निर्णय मनाने म्हणजे भावनेच्या आहारी जाऊन घ्यायचा, विशेषतः पुत्रप्रेमाच्या, आणि त्याचा परिणाम काय झाला? संपूर्ण साम्राज्याचा विनाश. या उलट विदुर प्रत्येक निर्णय बुद्धीने घ्यायचे, धर्म आणि न्यायाच्या कसोटीवर पारखून, आणि त्यांचे निर्णय नेहमीच शहाणपणाचे ठरले. आज आपल्या आयुष्यातही हेच घडतं. आपण अनेकदा भावनेच्या भरात वाहून जातो. बॉस थोडा ओरडला की रागाच्या भरात राजीनामा देतो. एखाद्या मित्राने थोडं भावनिक केलं की आपल्याकडे नसतानाही त्याला पैसे उधार देतो. यावर विदुर आपल्याला सावध करतात, ज्या व्यक्तीची बुद्धी त्याच्या भावनांच्या ताब्यात जाते त्या व्यक्तीचा विनाश निश्चित आहे. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जेव्हा आपण खूप जास्त रागात असतो किंवा खूप जास्त आनंदात असतो, त्या टोकाच्या भावनांमध्ये असताना कधीही कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. कारण भावना या क्षणिक असतात, पण त्या भावनेच्या भरात घेतलेला निर्णय आयुष्यभरासाठी परिणाम सोडून जातो. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हाही गोंधळलेली अवस्था असेल तेव्हा स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा, मी आज जो निर्णय घेतोय त्याचा 1 वर्षाने माझ्या आयुष्यावर काय परिणाम होईल? भावनांना थोडं बाजूला ठेवा आणि बुद्धीचा वापर करा. आता येतोय विदुर नीतीचा चौथा नियम, जो आजच्या या सोशल मीडियाच्या आणि शो ऑफच्या जगात तर अक्षरशः सोन्यासारखा आहे. नियम साधा आहे, जोपर्यंत आपलं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्या मोठ्या मोठ्या योजनाबद्दल कोणालाही काहीही सांगू नका. पण असं का? याची 2 अतिशय महत्त्वाची कारणं आहेत. पहिलं कारण आहे मानसिक दबाव. जेव्हा आपण आपल्या सगळ्या प्लॅन्सची जाहिरात करतो तेव्हा लोकांच्या आपल्याकडून अपेक्षा वाढतात, आणि जर दुर्दैवाने आपण त्यात अपयशी झालो तर हेच लोक आपली सगळ्यात आधी चेष्टा करतात. आणि दुसरं, त्याहूनही महत्त्वाचं कारण आहे ईर्ष्या, म्हणजे जळफळाट. आपल्याला असं वाटतं की लोक आपल्या यशाने आनंदी होतील, पण हे खरं नाही. बहुतांश लोकांना आपण पुढे गेलेलं बघवत नाही, आणि ते कळत न कळतपणे आपल्या मार्गात अडथळे निर्माण करू शकतात. म्हणूनच लक्षात ठेवा, आपली पुढची चाल काय असणार आहे हे फक्त आणि फक्त आपल्यालाच माहीत असायला हवं. मेहनत शांतपणे करा आणि आपल्या यशालाच आवाज करू द्या. जगाला फक्त निकाल दिसला पाहिजे, तयारी नाही. आणि आता आपण आलो आहोत 5व्या आणि माझ्या मते सर्वात शक्तिशाली नियमाकडे. आपल्याला आज काय वाटतं? पंडित म्हणजे कोण? ज्याच्याकडे खूप मोठ्या पदव्या आहेत, खूप ज्ञान आहे, तो. बरोबर? पण विदुरांच्या मते खऱ्या पंडितची व्याख्या पूर्णपणे वेगळी आहे, आणि ही व्याख्या ऐकल्यावर आपले डोळे नक्कीच उघडतील. विदुर म्हणतात, यस्य कृत्यं न विघ्नन्ति शीतमुष्णं भयं मृतिः समृद्धिरसमृद्धिर्वा स वै पंडित उच्यते. आता याचा अर्थ नीट समजून घ्या. विदुर म्हणतात, ज्या व्यक्तीचं काम मग बाहेर कितीही थंडी असो, ऊन असो, मनात भीती असो किंवा प्रेम असो, आयुष्यात श्रीमंती आलेली असो किंवा गरिबी, या कशामुळेही ज्याचं काम थांबत नाही तोच खरा पंडित आहे. आणि आपण काय करतो? आपण कारणं देतो. आज खूप पाऊस पडतोय, मी कामावर नाही जाणार. आज माझा मूड नाहीये, त्यामुळे मी अभ्यास नाही करणार. आपण परिस्थितीचे गुलाम बनून राहतो. पण खरा पंडित, खरा यशस्वी माणूस तोच, जो परिस्थिती कशीही असली तरी आपलं काम सातत्याने करत राहतो. एक गोष्ट कायम ध्यानात ठेवा, आपलं यश हे आपल्या मोटिवेशनवर नाही तर आपल्या डिसिप्लिनवर, म्हणजे शिस्तीवर अवलंबून आहे. मोटिवेशन हे मोबाईलच्या बॅटरीसारखं असतं, जे कधी ना कधी संपतच. पण शिस्त ही एखाद्या इंजिनसारखी असते, जी आपल्याला रोज न थांबता पुढे ढकलत राहते. तमा आज स्वतःला एक प्रश्न विचारा, आपण खरे पंडित आहोत की फक्त बहाणे बनवण्यात तज्ज्ञ असलेले एक सामान्य माणूस? लक्षात घ्या, महाभारतात शस्त्र तर खूप लोकांकडे होती, पण शास्त्र आणि शहाणपण ते फक्त विदुरांसारख्या लोकांकडे होतं. आणि इतिहास साक्षी आहे की शेवटी आदर त्याच माणसाला मिळाला ज्याच्याकडे केवळ शस्त्र नाही तर नीती होती. तर हे होते विदुर नीतीचे 5 नियम. या 5 नियमांपैकी कोणता नियम आपल्याला सर्वात जास्त भावला किंवा आपल्या आयुष्याशी निगडीत वाटला हे मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि जर आपल्याला वाटत असेल की या माहितीमुळे आपल्या दृष्टिकोनात थोडा जरी फरक पडला असेल तर या प्रयत्नाला एक लाईक नक्की करा
आणि हो, हे ज्ञान आपल्या त्या मित्राला किंवा नातेवाईकाला नक्की पाठवा ज्याला याची खरोखर गरज आहे असं आपल्याला वाटतं. अशाच प्रकारचं आयुष्य बदलून टाकणारं ज्ञान सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या, शहाणे व्हा आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. परिस्थिती कोणतीही असो, आपला निर्णय हा विदुर नीतीचा असावा. धन्यवाद.